सक्शन पंप आहे महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री साईनाथ महाराज की जय, महाराज की जय। आणि अशा जोरदार त्यांच्या शुभाचे उद्घाटन होत आहे। आदरणीय आमचे नेते आमच्या भगिनी आणि आमच्या मंगल समाजाचा स्वागत करावं। धन्यवाद साहेब। या ठिकाणी जवळपास 4.5 कोटीच्या कामाचं पर्यटनातून मिळालेल्या 4.5 कोटीच्या कामाचं उद्घाटन आता सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते। राहुलजी डाळिंबकर नगरसेवक आणि आरपीआयचे नेते म्हणून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात आणि राहुल साहेब डाळिंबकरांनी तो शब्द टाकला की आमदार साहेब देखील नाकारत नाही, मी देखील नाकारणार नाही आणि उर्वरित कामाच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसामध्ये ते काम देखील पूर्णत्वाला जाईल। या परिसराचा विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या जवळपास 4.5 वर्षामध्ये सर्वाधिक निधी राज्य सरकारचा या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आमदार महोदयांनी केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेल्या जवळपास 1.5 वर्षामध्ये माझ्या माध्यमातून असेल, आमदारांच्या माध्यमातून असेल, माझा लोकसभेचा खासदारकीचा निधी असेल किंवा आमदारांचा निधी असेल, सर्वाधिक निधी या मतदारसंघामध्ये देण्याचं काम केले आणि त्याचाच एक भाग म्हणून ही पर्यटनातली जवळपास 4.5 कोटीची काम त्याचे उद्घाटन आज होतात। ती गेले अनेक दिवस प्रलंबित होती, परंतु ती देखील मार्गी लावण्याचं काम आमदार महोदयांनी केलेले। नगराध्यक्षांच्या कालावधीमध्ये काम करणारे सगळे नगरसेवक, कुणाच्या देखील नावाचा उल्लेख चुकून राहू नये म्हणून मी मुद्दाम सगळ्यांच्या नावाचा उल्लेख टाळतो, परंतु या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष राहुलजी माझे मित्र आहेत चांगले, आम्ही जवळून पाहतो। तो तळातला माणूस आहे, ज्या खऱ्या अर्थानं ज्याला मदतीची आवश्यकता आहे त्याला मदत करण्याचं काम राहुलजी डाळिंबकर आणि आरपीआयचे नेते आदरणीय रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून केले जाते आणि म्हणून या मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी देण्याचं काम, तो दलित वस्तीचा निधी असेल, अन्य निधी असेल, मी नरेश गायकवाडांना देखील या मतदारसंघामध्ये 1.5 कोटीचा निधी दिला, 3.5 कोटीचा निधी दिला। त्याला तुमचा जिल्हा प्रमुख म्हणून मला रामदासजी आठवले यांनी सांगितलं की वरती वाघमारे, सूर्यकांत वाघमारे
आणि नरेश गायकवाड यांच्या हातामध्ये सोपवा. लास्टच्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी तो दिला आणि त्याच्यातला 3.5 कोटी रुपये निधी सूर्यकांत वाघमारे आणि 1.5 कोटी रुपये निधी नरेश गायकवाड. म्हणजे RBIच्या नेत्यांना द्या म्हणून मला सांगितलं आठवले साहेबांनी. आठवले साहेबांना सांगितलं तुम्ही सांगितलं त्याला मी देतो, माझं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही. सगळा निधी हा 5 कोटीच्या 5 कोटी त्याची लिस्ट तुमच्याकडे देतो. तो 5 कोटीच्या 5 कोटी दलित वस्तीला RBIच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो निधी दिला. दुसरं प्रामुख्याने सांगतो की या ठिकाणी आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होतं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृती या ठिकाणी आहेत आणि या अगोदरची परिस्थिती खूप खराब होती, परंतु त्याला चांगल्या प्रकारचं रूप देण्याचं काम या निधीच्या माध्यमातून झालं. प्रसन्न वातावरण या ठिकाणी वाटतंय आणि मग या माध्यमातून एकत्रपणे आपण येऊ शकतो. अनेक कार्यक्रम या माध्यमातून समाजाचे घेऊ शकतो. शेवट एकत्रपणे आल्यानंतर एक चांगलं काम होऊ शकतं आणि तेच काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाले. सगळ्या नगरसेवकांचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, RBIचे असतील, इतर पक्षाचे असतील, त्या सगळ्या नगरसेवकांचा या कर्जतच्या विकासाच्या माध्यमातून लागलेला आहे. आता तुमची जवळपास 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण होते. नगराध्यक्षा सुवर्णाताई असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, उपनगराध्यक्ष अशोक शेठ असतील, तुमच्या माध्यमातून संकेतने देखील अधिक लक्ष दिले. जरी संकेतचा या परिसरामध्ये काही गोष्टीमध्ये पिछाडीवर राहिल्या असाल निवडणुकीच्या बाबतीमध्ये, परंतु ती जागा भरून काढण्याचं काम 5 वर्षामध्ये संकेतच्या माध्यमातून देखील झालेलं आहे आणि आपण लाखांनी चालणार आहे. आमदार साहेबांना प्रत्येक गोष्ट सांगून या परिसराच्या विकासामध्ये जास्तीत जास्त भरीव काम देखील संकेतने केलेले आहे आणि म्हणून ज्यांचा यांचा सहभाग आहे त्यांना मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. जय श्रीराम. कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या कामाची भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेली. आपण जर पाहिलं त्या कर्जतचा कायापालट होते. जसं कर्जत शहर वाढतोय, नागरिकांच्या गरजा वाढतात, त्यांच्या सबसिडी देण्याच्या संदर्भामध्ये या शहरामध्ये काम करत असताना स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे, नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांचे सगळे सहकारी, उपनगराध्यक्ष अशोक शेठ, सगळे त्यांचे सहकारी या कर्जतच्या विकासाला सातत्यानं सहकार्याची भूमिका दाखवलेली, विकासामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज जवळपास 30 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन होतं आहे. खास करून नदीघाट सुधार त्याला जास्त महत्त्व देण्याचं काम केलेलं आहे. राहुल डाळिंबकरांच्या प्रयत्नातून जवळपास 5 कोटी कामाचं आपण त्या ठिकाणी करतो. समाज मंदिर देवलीचे बाबासाहेब आंबेडकर भवन त्याला मोठा निधी वापरलेला आहे आणि एकंदरच आपण जर पाहिलं तर या कर्जतच्या विकासाला गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला प्रॉब्लेम भरून काढण्याचं काम खास करून झालेलं आहे. कर्जतमध्ये आपण प्रवेशद्वार आपण पाहतो, नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं जे प्रवेशद्वार झालं त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलं. प्रति आनंदी म्हणून जे संकल्पना आमदारांची होती ती साक्षात उभी करण्याचं काम केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक देखील त्यामध्ये सहभागी होतात, भेट देतात. एकूणच हा परिसर जसा वाढतोय त्या परिसराच्या गरजा लक्षात घेऊन अमृत 2मध्ये या शहराला पाणी पुरवठा करणारी 57 कोटी रुपयाची पाणी योजना देखील आता मंजूर झालेली. भविष्यामध्ये शहराला ती गरज ओळखून ती देखील काम पूर्ण होते. एकंदरीत रस्ते असतील, लाईट असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, पाणी असतील, हे जे नगरपालिकेचं काम आहे, नगर परिषदेचं काम आहे ते पूर्ण करण्याचं काम खास करून राज्य सरकारच्या माध्यमातून, अमृतच्या माध्यमातून, केंद्राचा काही निधी मिळतो त्या माध्यमातून ते पूर्णत्वाला जाते. या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना आमदार म्हणजे असतील,
या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआयचे सगळे नेते मंडळी असतील, यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. नागरिकांचं सहकार्य राहिले, याही पुढे सहकार्य राहावं अशी अपेक्षा.